गुड गुड समजा 2000 बाकी 2000 कधीचे बाकी आहेत त्यांनाच बाकी राहू दे. हा राहू दे. नमस्कार, माझं नाव प्रकाश दिर. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेल टायटल बघून समजलं असेल की आपण आज काय करणार. आपण करणार आहोत बांगडा फ्रायची रेसिपी. तर ते बांगडा फ्राय करणार माझे वडील. तर बघूया आपण ते कसे करतात बांगडा फ्रायची रेसिपी. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमंडळींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि बाजूला बेल पण प्रेस करा. चला तर बघूया आपण डायरेक्ट किचनमध्ये जाऊन की रेसिपी कशा प्रकारे ते बांगडा फ्राय करतायत. बांगडा फ्रायसाठी आपण हे बांगडे घेतलेले, ते बांगडे स्वच्छ धुवून मस्त मीठ लावून ठेवलेले आहेत. हे आता आपल्याला फ्राय करायचे आहेत. बघा तुम्ही बघताय, ते फ्राय करायला घ्यायचे आहेत. चला आपण आता किचनमध्ये बघूया कशा प्रकारे फ्राय करायचे आहेत बांगडे ते. आता त्यांनी बांगडे काय लिंबू टाकले, लिंबू रस टाकले. कोकम नाही का आपल्याकडे? कोकम नाही आहे, त्यामध्ये लिंबूचा रस टाकला आहे. थोडी हळद लावतात लिंबूचा रस टाकल्यावर. बांगड्यांना मीठ हात लावून घेतले आणि तिथे मग घेतलेलं आहे मसाला आणि रव्यामध्ये मसाला मिक्स होतो आहे आणि त्यात बांगडा एक लावून आपण डायरेक्ट तव्यात फ्राय करणार आहोत. तेल घेतलेलं आहे तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी. तेल चांगलं गरम होतं आहे आणि इकडे बघा हे बांगडे आणि रवा मसाला. हे बांगड्याचे असा बांगड्याचा रवा लावायचा आहे, रवा आणि मसाला. आणि अशा वेळेला तेलात सोडायचं आहे फ्राय करायसाठी. टाका एक 2-3 टाका ना, होतील 2-3 ना. असे लावायचं आहे रवा आणि तेलात फ्राय करायचं. असं लावतात रवा त्याला व्यवस्थित पूर्ण बांगड्याला आणि तेल टाकत डायरेक्ट फ्राय करायला. एका 4 टाकले इकडे बांगड्याचे फ्रायसाठी. मस्त फ्राय होतं बघा त्यावरती, तुरत आहेत आणि चांगला स्मेल पण आला येतो आहे. तुम्हाला येणार नाही, तुम्ही बघून घ्या. आम्ही स्मेल घेतो. मस्त फ्राय होतात. तयार झाले बांगडे फ्राय आहेत आणि आपण बाकीचे उरलेले ते पण टाकून देतात तेलामध्ये इकडे फ्राय करायसाठी. बघा तर फ्रेंड्स, आता आपले बांगडा फ्रायची रेसिपी पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटू अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.